नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। तर कोकणामध्ये आता शिमगोत्सव हा सण चालू झालेला आहे। तर सर्वांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे फाल्गुन शुद्ध दशमी। आज आपण जात आहोत आपल्या मेरवी गावाच्या गामदेवची आई नवल्या देवी मंदिरामध्ये आपल्या देवीची रूपं लावण्यासाठी आणि पालखी सजवण्यासाठी। चला तर मग जाऊया आपण आज आपल्या मेरवी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये खोत अधिकारी, गावकार आणि सातकुटे यांच्या उपस्थितीत देवीची रूपं लावण्यात येतात व देवीची पालखी सजवण्यात येते। त्यानंतर देवीचा कौल घेऊन देवीचा नारळ स्वरूपातील चाळा हा गुरवकीच्या गुरुवाकडून आपल्या पालखीमध्ये प्रस्थापित केला जातो। त्याची स्थापना या आपल्या पालखीमध्ये गुरुवांच्या हातून केली जाते आणि मग गावकरी गावातील काही मानाची स्थानं घेण्यासाठी पालखीला वाजत गाजत मंदिराबाहेर घेऊन जातात। तर मंदिरामधून पालखी बाहेर आणल्यानंतर आपल्या तळ्याकाठी असलेले देवीच्या मांडावर पालखी येते। तर या मांडावर आपल्या देवीचं गारणं गुरुवांकडून घातलं जातं। चला तर आपण जाऊया आपल्या तळ्याकाठी असलेल्या याच मांडावर फाल्गुन शुद्ध पंचमीला फाग होळी पेटवून शिमगोत्सवाला सुरुवात होते। तर हे आहे आपल्या देवीचा मांड। आता पालखी इथे आपण तळ्याकाठी घेऊन आलेलो आहोत। तर आता इथे मांडावर गुरुवांचं गारणं होईल। चला तर ऐकूया आपण। मुंबई देवा धनाय कृपाकरा दशमीचा दिवस आहे। तू आपले साज शृंगार सजवून या ठिकाणी खेळायला निघाले आहेस। याप्रमाणे जो काय मांडाच्या पुढे या ठिकाणी येते त्याप्रमाणे भूतरकर मानकरांचं या ठिकाणी खान वगैरे आहे। जसं तुझं या ठिकाणी मानाचं निशाण लावलं जातं ते निशाण लावलेलं आहे। त्या निशाण लावताना काय चुकापराध झाले असते त्या भाल करून जसं तू आपल्या आज मानाची घरं घ्यायला जाणार आहेस त्यास काही कळत चुकापराध होतील त्या भाल करून ज्यात आपण संपूर्ण गावचा तो जबाबदार कर आणि एकंदर पालिकांनी बरे करे। होय महाराज। गुरुवांनी गारणं घातल्यानंतर पालखी पुन्हा वाजत गाजत पुढील स्थानी प्रस्थापित होण्यास तर आपण जाऊया पुढील स्थान। देवीच्या मांडापासून काही अंतर पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हातखंपर सुतार यांचं एक आवार लागतं। या आवाराबाहेरच आपल्या पालखीवरून नारळ काढून तो या हातखंपर सुतार यांच्या कंपाऊंडमध्ये फोडून टाकला जातो। तर हे आहे आपल्या हातखंपर सुतार यांचं कंपाऊंड। या आवाराबाहेर नारळ फोडून तो आवारामध्ये टाकला जातो आणि पालखी पुन्हा पुढे जाण्यास सुरुवात होते। चला तर आता आपण जाऊया पालखी पुढील ठिकाणी। आता पुढे आपली पालखी कुर्दे गावामध्ये जाते। आता हा आहे कुर्दे गावातील जंगल रस्ता। हे कोंडव्यांचा आवार आहे। या कोंडव्यांच्या आवारामध्येच आता इथे कोंडव्यांच्या आवारामधील सुरमाडाला आंब्याचा टाळा बांधून होळीचा मान दिला जातो। तर सर्व गावकरी आता तिथे जात आहेत। तर गुरवकीच्या गुरुवाच्या हस्ते ही आहे आपल्या सुरमाळ। या सुरमाळाला आंब्याचा टाळा बांधून होळीचा मान दिला जाईल आणि होळीच्या दिवशी याच ठिकाणी आपल्याला पुन्हा होळी तोडण्यासाठी या कोंडव्यांच्या आवारातील होळीला टाळा बांधून झाल्यानंतर पालखी जंगलातून पुढे जाण्यास सुरुवात होते। तर आता पुढील स्थान आहे आपल्या खोतनीचा आगार। या खोतनीच्या आगारामध्ये सिद्धपुरुषाचा चौतरा तयार केलेला आहे। तर ह्या पूर्वापार चौतऱ्यावर आता पालखी आपली विराजमान होईल। चला तर आपण जाऊया खोताच्या आगारातील सिद्धपुरुषाच्या चौतऱ्यावर। जंगलातून काही अंतर चालत आल्यानंतर आपल्याला आता हा खोतनीचा आगार लागेल। या खोतनीच्या आगारातच आता पालखी थोडा वेळ बसून तिथे गारण्या वगैरे होईल। आता हे आहे खोतनीचा आगार। तर आता पालखी इथे स्थानापन्न करण्यात येईल आणि गुरुवांच्या हस्ते पूजा करून इथे सिद्धपुरुषाच्या चौतऱ्यावर गुरुवांकडून गारण घालण्यात येतं। चला तर बघूया आता आपण हे गुरुवांच्या हस्ते घातले जाणारे गारण। गावचे खोत अभ्यंकर मंडळी आणि गावकार विष्णुदत्त्या कुर्तळकर
तसेच गावातील 7 कुटे म्हणजे कुर्तडकर, कोंडवे, आगरे, गोठणकर, खर्डे, भोसले आणि म्हादिये अशी आपल्या गावातील शित्तपुरुषाच्या चौतऱ्यावरील पूजा झाल्यानंतर आपण आता गुरुवांकडून गारणं ऐकणार आहोत. चला तर आपण गारणं ऐकूया. पहिल्या दिवशी दशमी दिवशी खेळा रंगाला या ठिकाणी आले आहेत. जशी तू प्रथम या ठिकाणी सिद्धपुरुषाच्या ज्या याच्यावरती अंगणामध्ये येतेस त्याप्रमाणे तू आले आहे. सिद्धपुरुषाच्या वतीने जी काय तुझी पूजा अर्चा केली जाते ती आपली पूजा अर्चा केली आहे ती आपली मान्य करून घेऊन त्यावेळेस कपडा ठेवू नको. ज्याच आपण गाव चोरणार तो जाव करता कर आणि एकंदर आले बरं. खोतनीच्या आगारातील सिद्धपुरुषाच्या चौतऱ्यावरील गारणं आणि पूजा झाल्यानंतर पालखी परत पुढे जाण्यास सुरुवात होते. तर पुढील स्थान आहे आपलं महाजन चौतरा. तर आता पालखी इथे वाजत गाजत पुन्हा महाजन चौतऱ्यावर येत आहे. तर हा आहे महाजन चौतरा. इथे आता पुन्हा गुरुवांकडून पूजा केली जाईल आणि मग परत इथे गुरुवांकडून या चौतऱ्यावर गारणं घाललं जातं. बाई देवा धनाय कृपागृहात दशमीच्या दिवशी तू खेळा रंगात ज्याप्रमाणे प्रथम दिवशी येतेस आणि जी काय मानाची घरं घेण्यासाठी आली आहेस. आज या ठिकाणी महाजन पुरुषाच्या चौथऱ्यावर तू आले आहेस. या ठिकाणी तू बसलेली आहेस आणि महाजन पुरुषाच्या वतीने तुझी आपली पूजा अर्चा झालेली आहे. तुझा उल्पा आलेला आहे तो आपला मान्य करून घे. त्यावेळेस तुझा कपडा ठेवू नको. हा दिवस ते पुढला दिवस सांभाळून त्यांच्या खऱ्या पुरुषास राजी कर. देशी प्रजातीकडे देवा सांभाळून तिकडे घरी आराबाज सांभाळ एकंदर इकडे बरं करे. महाजन चौतऱ्यावर पूजा अर्चा झाल्यानंतर पालखी थेट कुर्दे गावातील महाविष्णूच्या मंदिरामध्ये महाविष्णू भेटीसाठी जायला सुरुवात करते. चला तर आपण जाऊया कुर्दे गावामधील महाविष्णूच्या मंदिरामध्ये. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तिथे महाविष्णू मंदिर परिसरात आपल्याला 3 मंदिरं पाहायला मिळतील. एक महाविष्णूचं मंदिर, त्यानंतर सर्वेश्वरांचं मंदिर आणि त्यानंतर हनुमान मंदिर अशी 3 मंदिरं या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर हे आहे आपल्या भगवान श्री महाविष्णूंचं मंदिर. इथेच बाजूला कुर्दे हायस्कूल आणि मराठी शाळा सुद्धा आहे. इथे आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होईल अशी खूप शांतता आहे. एकदम मन प्रसन्न वाटते या मंदिर आवारामध्ये. तुम्हीसुद्धा कधीतरी या आवारामध्ये भेट देण्यास नक्की या. कुर्दे गावातील महाविष्णू मंदिरातील पूजा अर्चा झाल्यानंतर गुरुवांच्या हस्ते पुन्हा इथे एक गारणं घाललं जातं. ते गारणं आता आपण परत ऐकूया. गुरुवांच्या हस्ते पुन्हा गारणं. सुखपती लाभून अडचणीचा बंदोबस्त करून ज्या आपण त्यांचा बरा तो जाप करता कर आणि एकंदर बरं करे. मंदिरातील पूजा अर्चा झाल्यानंतर पालखी थेट नदीमधून आजच्या शेवटच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात करते. तर आजचं शेवटचं ठिकाण आहे कुर्दे गावातील खोतांचं मूळ घर. चला तर आपण तिथे जाऊया आता खोतांच्या मूळ घरी. खोतांच्या मूळ घरी आल्यानंतर खोतांकडून देवीची पूजा केली जाते. तर आपण आता आलो आहोत खोतांच्या मूळ घरी. हे आहे खोतांचं मूळ घर. तर आता इथे खोतांकडून देवीची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर परत इथे गुरुवांकडून पूजा होते आणि गुरुवांकडून पूजा झाल्यानंतर ते पुन्हा एकदा गारणं घातलं जातं. चला तर आता आपण ऐकूया गुरुवांकडून हे आहेत आपल्या गावचे खोत. ओंकार अभ्यंकर यांच्या हस्ते आज देवीची पूजा होत आहे. खोतांकडून पूजा झाल्यानंतर आता इथे एक खोतांच्या घरासाठी गारणं घालले जाईल. त्याला आता आपण ऐकूया ते गारणं. बाई देवा धनाय कृपागृहात काय दशमीचा दिवस आहे. आज तू खेळा रंगाला या ठिकाणी मानाची घरं घेण्यासाठी आलेली आहेस. आज जी काही खोतक्यास हितोपसाकडे जी खोतक्यास खोतांकडे आली. आज ही खोतकीची जी मानाची पालखी या ठिकाणी येऊन बसते आपण येऊन बसलेली आहे. खोत वसाकडे जी काही ती पूजा अर्चा आलेली आहे त्यामध्ये मान्य करून घे. त्यावेळेस कपडा ठेवू नको. आता त्यांना सुखपती लाभून अडवणीचा बंदोबस्त करून ज्या दापान त्यांचा तो जाप करता कर आणि एकंदर
बाई देवा धनाय कृपा करा खोत सांगणं तो सारावाचा उल्फा देता तो उल्फा दिला आहे तो आपला मान्य करून घे. त्यावेळेस काय तू कपडा ठेवू नको. हा दिवस ते पुढला दिवस सांभाळून त्यांच्या खऱ्या पुरुषात राजी कर. देशी पद्धतीने देवा सांभाळून इकडे घरी आला सांभाळ एकंदर आजच्या दिवसातील शेवटचं स्थान खोतांचं घर घेऊन झाल्यानंतर पालखी थेट पुन्हा आपल्या मेरी गावामध्ये येते. तर मेरी गावामध्ये येतानाच पालखीचा होम पेटवण्यात येतो. तर आता गुरुवांच्या हस्ते पालखीचा होम पेटवण्यात येत आहे. होळीच्या दिवसापर्यंत पालखी ज्या दिवशी गाव घेण्यासाठी फिरण्यात जाते त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी पालखी पुन्हा साणेवर आणण्याच्या अगोदर असा होम दर दिवशी पेटवण्यात येतो. होम पेटवून झाल्यानंतर पालखी पुन्हा आपल्या तळ्याकाठच्या मांडावर येते. देवीच्या मांडावर इथे पुन्हा एक गारणं घातलं जातं. चला तर ऐकूया आपल्या गुरुजींचं गारणं. काय म्हणून दशमीचा दिवस होता आहे खेळा रंगायला मानाची घरं घ्यायला तसं महाविष्णू भेटीला गेली होतीस. काय कुर्तरकरवाडी या मानकरांचा खानक होते. काय चुकापराध झाला असं तर भाल करून जी काय तो आपल्या इकडे मांडावर आणले असते आपल्या मांडावर ज्या आपण गाव समोर तो जाप तरता कर आणि एकंदर कुवारी करणे बरं कर. अशा प्रकारे आज दशमीचा दिवस संपतो आणि पालखी थेट मंदिरातील साणेवर येऊन बसते. कुठेही वस्ती करत नाही पालखी आपली थेट मंदिरामधील साणेवर येऊन दर दिवशी बसते. पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर प्रसाद वाटप केले जाते. त्यानंतर आजचा दिवस संपतो आणि मग गावकरी पहारा देण्यासाठी इथे रात्रभर पहारा देत जागत असतात. तर असा होता आपला आजचा दशमीचा दिवस. तर उद्या एकादशी आहे. तर एकादशीला आपल्या पावसची ग्रामदेवता श्री आई नवलाई देवीची पालखी आपल्या देवीच्या तळ्याकाठी असलेल्या मांडावर आपल्या भेटीसाठी येते. चला तर आपण भेटूया थेट उद्या आपल्या देवीच्या मांडावर. तोपर्यंत धन्यवाद.